श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत. अनेक संदेश आपल्या भक्तांना ते नेहमी देत आले आहेत. असाच एक स्वामीबोध आज मी तुम्हाला स्वामींच्याच कथेद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आजच्या या सुंदर कथेला पटकन सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिलेली आहे. भक्त हो, आज मी अशीच एक घटना सांगणार आहे जी आपल्यासाठी खूप प्रेरक ठरणार आहे. चला तर या सुंदर कथेला सुरुवात करूया. एकदा काय झाले, श्री स्वामी समर्थ चोळापाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळापाची सासू घरामध्ये पारायण करत असते. तिला या खेळाच्या आवाजाचा त्रास होतो. चोळापाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा. स्वामी हे मान्य करतात, पण तिला समजही देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टीमध्ये एकाग्रताही हवीच असते ना. देवाचे नाव घेताना तरी ही एकाग्रता उच्च पातळीत हवी. थोड्या वेळानंतर चोळापा आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडेदकर यांना स्वामी दर्शनासाठी आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. नंतर थोड्या वेळाने एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे ताट आणून त्याला घास भरवितात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळापाची सासू त्यांना विरोध करते, पण स्वामी तिला दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, ती आचरणात देखील आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं ह्या सर्व गोष्टी सोडून द्यायला शिका. यांच्या जास्त नादी लागू नका. चोळापाची पत्नी आणि सासू चोळापाजवळ या गोष्टीची तक्रार करतात, पण चोळापा काही ऐकतच नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामीकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार करून दाखवतात. वामनबुवा ते चमत्कार पाहून त्या चमत्कारास दुमानत नाही. उलट ते घोलप स्वामींना आपले गुरु स्वामी समर्थबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याच्या लालचीपणा दाखवून आपले शिष्य त्याला करू पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा हे देखील सांगून जातात, माझे गुरु येतील तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याच आणि सोनं करा अशी विनंती करतात. त्यावर अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काय करणार, काही केला त्यांना त्यांच्या कामामध्ये यश येत नाही, त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटू लागतं की वामनबुवांनी आपली विद्या आपल्यापासून हिरावून घेतली आहे. यांना त्याचा खूप राग येतो. म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप स्वामी एक मोठाच्या मोठा दगड घेऊन वामनबुवांवर टाकायला सुरुवात करतात. पण काय, त्यांना तो मोठा दगड टाकताच येत नाही. याउलट ते स्वतःहून त्याच दगडाखाली चिरडले जातात. कोणत्या तरी आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात, त्यांचे आभार मानतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी त्यांना असे बोध करतात, अरे घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. तर भक्त हो, अशी ही आजची सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी कथेमध्ये, एका नवीन स्वामी विचारात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.